पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित केल्यास त्याच जागेवर आत्महत्या करेल. संजीवनी वाघ यांचा इशारा. चिखला गावातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये शासकीय जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला होता. त्यानंतर हा पुतळा त्याच जागेवरून स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी गावातील 2 गटांमध्ये वाद झाला होता. या दरम्यान संजीवनी वाघ या महिलेला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र काही महिन्यानंतर आता पुन्हा एकदा हा वाद सुरू झाला आहे. पुतळा स्थापित असलेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी संजीवनी वाघ यांनी 2 दिवसापूर्वी उपोषण केले होते. त्यांना सकारात्मक आश्वासन मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करून दुसऱ्या जागेवर स्मारक व्हावं या मागणीसाठी कालपासून दुसऱ्या गटाने गावातच उपोषण सुरू केले आहे. तर शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यास किंवा स्मारक न झाल्यास त्याच जागेवर आपण आत्महत्या करणार असल्याचा इशारा आता संजीवनी वाघ या महिलेने दिला आहे. त्यामुळे आता शासन प्रशासन या वादामध्ये नेमकं काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं एकच मागणी आहे की या अगोदर जे गावानं भोगलं, जे जातीय तेढ निर्माण झाली, ते आता परत तेच पुढं भोगायची का वेळ येईल का याची प्रशासनाने काळजी घ्यावी व हे पुतळा स्थलांतर करण्यात यावा आणि यापुढेही म्हणजे हे जातीय तेढ निर्माण होऊ नये व तीच वेळ मागची वेळ परत पुढे येऊ नये. काय कार्यवाही प्रशासनाने काळजी करावी. प्रशासन काय कार्यवाही करावी अशी तुम्हाला अपेक्षा आहे? प्रशासनाने यापुढे या पुतळ्याचं स्मारकाचं स्थलांतर करावं आणि ग्रामसभेत जे ग्रामसभेव्यतिरिक्त कोणतेही म्हणजे हे करू नये. आपल्या समोरचं भविष्य जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायेत जर वाढलं तर काय अडचणी, किंवा लग्न असतील, काही सामूहिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांची उपस्थिती असली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर जर आपले काही कार्य झाले, शुभ कार्य झाले, तर काय हरकत आहे? म्हणजे यांचा जागेला विरोध आहे की छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध आहे हे आज स्पष्ट झालं. महाराष्ट्राला सुद्धा समजून येईल की यांचा जागेला किंवा कोणत्याच गोष्टीला विरोध नव्हता, यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाच विरोध आहे अजूनही. आणि तेव्हाही तुम्ही बघितलं असेल, तेव्हाही कपडे फाटूच तर यांनी आम्हाला मारलेले. जर जागेचा विरोध होता तर यांनी सामंजस्याने बसून मिटवायचा होता, परंतु यांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचाच विरोध आहे. आणि आज त्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांचे पॉम्पलेट असतील, बॅनर असतील किंवा त्यांचे काही स्टेटस असतील, त्याहून त्यांनी असं मला स्पष्ट झालं की ते सांगतात जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथून हलत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. म्हणजे आपण समजून घेण्याची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनाच हे विरोध करतायत. आणि माझा समोरचा एक विषय राहील, जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी हललं तर मी शिवभक्तांच्या पदरात माझी छोटीशी 4 वर्षाची मुलगी टाकून जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी हललं तर आत्महत्या करेल, त्याच दिवशी त्याच ठिकाणी.